मुरबाड येथील पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या शिबिरात 26 एप्रिल रोजी दुपारच्या सत्रात झिरो बजेट नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले। झिरो बजेट शेतीकडे वळण्याची कारणे, झिरो बजेट शेतीमुळे झालेले फायदे, त्याचबरोबर झिरो बजेट शेतीमुळे मिळणारे समाधान या बाबी यावेळी या शेतकऱ्यांनी उपस्थितांना सांगितल्या। माझ्याकडे ऊस आहे आणि 8 एकर शेवगा आहे। शेवग्यामध्ये भाजीपाल्याचे सर्व पीक आहेत। माझ्याकडे लिंबू, कांदा, ज्वारी आणि गहू झिरो बजेटवर आहे। माझ्याकडे डाळिंब, हळद, अद्रक, कांदा, तांदूळ, तूर डाळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळ हे सर्व मी तयार केले झिरो बजेटवर। माझ्याकडे मी 900 झाड डाळिंब लावलेले आहे। डाळिंब मध्ये शेवगा आहे, शेवग्यामध्ये परत पपई आहे, डाळिंब मध्ये परत त्याच्यामध्ये पहिले मी पावसाळ्यामध्ये झेंडू, मिरची आणि चवळी घेतलेली, मक्का घेतलेली। आता त्याच्यामध्ये हरभरा काढला मी। मला 900 झाडाच्या मधामध्ये 6 क्विंटल हरभरा झाला। परत माझी त्याच्यामध्ये मिरची आहे आणि परत आता माझा शेवगा आहे। शेवगा मी त्याच्यामध्ये 70-80 हजार रुपयाचा शेवगा विकला आतापर्यंत। पपई 90,000 रुपयाची पपई विकली आतापर्यंत। डाळिंबी माझे डाळिंब अजून घराला नाही आलेले, 21 महिन्याचे डाळिंब आहे माझे आता सध्याला। आणि त्याच्यानंतर मी गहू घेतलेला, 2 एकर बनशी गहू घेतलेला। सगळे लोक बोलायची इतकुशी उंबी आहे, तुम्हाला ॲव्हरेज किती भेटेल? तर मला झिरो बजेट वरती एकर मध्ये 1 एकरला 14 क्विंटलचं बनशी गव्हाला ॲव्हरेज भेटलं। आणि त्याच्यामध्ये हरभरा आणि मोहरी मला 6 क्विंटल मोहरी झाली, 2 क्विंटल हरभरा झाला मला त्याच्यामध्ये। तर मी मोहरी 4000 रुपये क्विंटल विकलेली आहे। आमच्याकडे गेल्या 7 वर्षापासून नैसर्गिक शेती पद्धतीने आदरणीय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शेती करतोय आणि आमच्याकडे सध्या 2 एकर ऊस आहे, परत हळद आहे आणि सध्या ज्वारी आहे। हे सध्या उपलब्ध आहे, बाकी आम्ही हवामानानुसार आपलं घेत असतो। 3 वर्षापासून झिरो बजेट शेती करतो, एकदम अंतकरणापासून। आता डाळिंबाचा स्टॉल लावलेला आहे आम्ही आणि 1.5 एकर म्हणजे 700 झाड आहे डाळिंबाचं, पुन्हा 500 लावलेलं आहे। डाळिंबामध्ये शेवगा आहे, झेंडू, चवळी, आच्छादन वगैरे भरपूर केलेलं आहे। अशा पद्धतीने जीवामृत आता 2000 लिटर 8 दिवसाला जीवामृत देण्याचं टार्गेट करायचं ठरवलं। आमच्याकडे ऊस पीक आहे आणि ऊसामध्ये जे आंतरपीक आहेत ते सरांच्या मॉडेल पद्धतीने आम्ही घेतोय। 3 वर्ष झालं पूर्ण त्या पद्धतीने करतोय आणि विशेष सांगायचं म्हणजे सरांची शिडी बघून फक्त मी हा सर्व कार्यक्रम करत आहे। म्हणजे शिबिर अद्याप कधी केलेलं नाही, पण पूर्णपणे तेच मॉडेल आहे। माझ्याकडे विशाल काकांची सुद्धा 2 वेळा भेट झालेली आहे, माझ्या प्लॉटवरती येऊन गेलेले आहेत। माझ्याकडे 3 एकर उत्तम प्रतीचे थॉम्सन द्राक्ष आहे आणि 6 एकर नवीन डॉगरेज लावलेला आहे। ऊस आहे, ऊसामध्ये हरभरा आहे आणि केशर आंबा आहे, हापूस आंबा आहे आणि तूर, हरभरा हे सगळं आम्ही करतोय। उत्तम प्रतीचं यावर्षी बेदाणा बनलेला आहे आणि 4 टन बेदाणा झाले। परवा 5 मार्चला सरांचं शिबिर फेरी झाली आमच्या शेतामध्ये, तेव्हापासून 5 टन द्राक्षे 75 रुपये किलोनं पुण्यामध्ये सर्व खपलेला आहे। माझा नंबर 89 75 23 5105। आणि गेल्या 5 वर्षापासून मी झिरो बजेटनी शेती करत असतो आणि माझ्याकडे सध्या 2 एकर डाळिंब आहे आणि बाकी 3 एकरामध्ये ऊस आणि केळी आणि इतर भाजीपाल्यावर घेतो आणि पूर्ण 5 वर्षापासून नैसर्गिक तत्वावर मी शेती करत असतो। माझी गेली 6 वर्ष झालं मी नैसर्गिक पद्धतीने सरांचा कार्यक्रम मी पुण्यधाम आश्रम पुणे येथे केलेला होता। 6 वर्ष झाली, माझे आता 7वं वर्ष चालू आहे। मी सर्व प्रकारची ऊस पट्ट्यामध्ये पिकं घेत आहे। 100 टनाची बराबरी मी 10 टनामध्ये केलेली आहे। 10 टनात माझे 100 टन एवढे पैसे झालेले आहेत। मी 100 टनाच्या पाठीमागे लागलेलोच नाही। समर्थ झिरो बजेट ग्रुपचा मी पण एक मेंबर आहे। मी पण एक द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे कडधान्य आणि दगडी ज्वारी वगैरे उत्पादन घेतो। माझी ऊस शेती आणि आंतरपीक आहे आणि मी पुण्यामध्ये माझं क्लिनिक आहे। त्या ठिकाणी जवळपास 25 ऍक्टिव्ह शेतकरी सध्या जोडलेले आहेत। त्यांच्याकडं बनसी गहू, खपली गहू, विविध प्रकारच्या भाज्या, फळभाज्या, त्याच्यानंतर ऊस शेती, जवळपास 25 शेतकऱ्यांचा मांजरी झिरो बजेट नैसर्गिक शेती ग्रुप आहे की जो 25 शेतकरी आता त्याच्यात सक्रिय आहेत आणि बाकीचे काही दिवसांनी अजून शेतकरी वाढतील तिथे। आता मी यंदा 2 एकर पूर्व हंगामी 10,000 ऊस लावलेला आहे। त्यात
आलं अर्धा एकर, हळद अर्धा एकर, अर्धा एकरामध्ये बनशी गहू यांच्याकडून घेऊन मी केलेला होता. त्यात मला टोकरीमध्ये 4.5 पोती बनशी गहू झाला. त्याचा 1.5 क्विंटल मी पुण्यामध्ये आता धान्य मसूर झाला त्यात विकला. आम्हाला चांगल्या प्रकारचा 80 रुपये किलो भाव मिळाला. हळद आता तुम्ही आणलेली आहे. छोले हरभरा सकट मी या आपल्या मॉडेल प्रमाण सरांच्या मॉडेल प्रमाण जे केलं होतं तो छोले हरभरा सकट माझा पुण्यामध्ये 100 रुपयाने संपला. आता त्यातील थोडी शॅम्पल माझ्या माहितीनुसार आपल्या या निशिगंधा मॅडमने मुंबईला नेले होते. त्यांनी शॅम्पल तिथल्या लोकांना काही दिलेले होते तर त्यांच्याकडे ऑर्डर आली की आम्हाला छोले हरभरा मिळवून दे. तर माझ्याकडे ऊस उत्पादन केलेलं आहे 0 बजेटमध्ये. 2015 पासून मी ऊस लावलेला आहे आणि यावर्षी त्या ऊसाचा पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं गुळ उत्पादन केलेलं आहे. माझ्या 2 एकरामध्ये 74 टन ऊस झाला आणि त्या ऊसाचा 8.5 टन गुळ मी 8.5 टन गुळ माझ्याकडे उत्पादन झालेलं आहे. आणि तो गुळ मी आता 80 रुपये किलो प्रमाणे आणि गुळाची पावडर 100 रुपये किलो प्रमाणे, काकवी 80 रुपये अर्धा लिटर प्रमाणे विक्री करतोय. आणि मला ह्या ठिकाणी आवर्जून नमूद करायला लागते की ह्या ठाणे जिल्ह्यातील सर्व ह्या जमलेल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की माझा सगळा गुळ त्यांनी खरेदी केला आणि माझा प्रोत्साहन दिलेलं आहे की परत मी झिरो शेती करावी. मी माझ्याकडे 8 एकर डाळिंब आहे, त्याचबरोबर कांदा, भाजीपाला ही पिकं माझ्याकडे आहेत. आणि डाळिंबामध्ये पाळेकर सरांचं शिबिर केल्यानंतर प्रत्येक प्लॉटवरती वेगवेगळे प्रयोग करून निष्कर्ष शेवट असा काढलेला आहे की 0 बजेट नैसर्गिक शेतीमध्ये पाळेकर सरांनी जे मॉडेल दिलेलं आहे ते जर तंतोतंत जर पाळलं तर कुठलाही त्रास न होता चांगलं उत्पादन आणि चांगलं पिकं घेता येतात. मी मागील 2 वर्षापासून 0 बजेट शेती करतोय. यामध्ये मी पहिल्या वर्षी ज्यावेळेस पेरू त्याच्यामध्ये मी आंतरपीक म्हणून जसं सरांनी सांगितलं की चवळी लावली होती, कोथिंबीर लावली होती, मेथी लावली होती आणि त्याच्यामध्ये जे मोकळ्या जागेमध्ये मी लाल कांदा घेतला होता. आणि ह्या वर्षी मी पूर्ण शेती म्हणजे माझा घरचा गहू असेल, हरभरा असेल आणि सर्व प्रकारचे कडधान्य हे मी 0 बजेटने घेतलेले. ठीक आहे, माझ्याकडे त्याचं विक्रीसाठी उपलब्ध नाहीये पण मी सुरुवात माझ्या घरच्या बसून केलेली आहे आणि याच्यातून मला एक प्रेरणा मिळाली आहे. आज माझा व्ह्यू जेव्हा मी माझ्या लोकल मार्केटला ग्राहकापर्यंत पोहोचवतो तो मिळणारा आनंद आहे मला, तो आनंद मला या ठिकाणी घेऊन आला. आणि यापुढे मी तुम्हाला असं एक वचन देतो गुरुजींच्या वतीनं, माझ्या वतीनं, की त्यांनी जे दिलेलं एक मॉडेल आहे ते मॉडेल मी सक्सेस करून तुम्हाला शिवार फिरला बोलावणार आहे. स्पेशली मी जे बोलणार आहे ते लेडीज लोकांना एक आव्हान असेल. तुम्ही बघत असाल मला एकदम प्राऊड फील होतोय पाळेकर सरांच्या टेक्निक्स आणि सगळं यूज करून या सगळ्या याच्यामध्ये मी एक लेडी उभी आहे आणि कॉन्फिडेंटली बोलते तुमच्या सगळ्यांसोबत. सो हे महत्वाचं आहे. इफ्स अँड बट्स, खूप सारे क्वेश्चन्स, खूप सारे चॅलेंजेस, एव्हरीथिंग इज देअर. पण आपल्याला जस्ट करायचंय, जस्ट डू इट मध्ये जायचंय. हा माझा भाऊ संतोष पालंडे, आम्ही सगळे मिळून शेती करतोय. मुरबाडला इथे पुढे कोळशी म्हणून गाव आहे. या गावामध्ये 40 एकर जमीन आहे. आम्ही थोडे प्लॉट बिल्ड करतोय. एका प्लॉटवर आम्ही टीक 3000 टीक लावलेले आहेत. एक प्लॉट आंब्याचा केलेला आहे ज्याच्यामध्ये 100 कलमी आंबे लावलेत, 50 काजू लावलेत. त्याच्यानंतर भाजीचा एक प्लॉट आहे आमच्याकडे. मी गेल्या मे महिन्यामध्ये हे ट्रेनिंग अटेंड केलं रत्नागिरीला. तिथे पहिल्या मिस्टरांनी माझ्या अटेंड केलं, त्यांनी मला एनरोल करून तिथे पाठवलं. ते अटेंड केल्यानंतर इमिडिएटली विदिन 5 days मध्ये आमच्याकडे गायी आल्या. सो गायी, त्यांचे बछडे आणि सगळा असा मोठा परिवार झालेला आहे. एनी सिंगल, गेले 6 वर्ष झाले शेती करते, एकही सिंगल केमिकल आम्ही यूज केलं नाही. आणि ह्या 1 वर्षामध्ये तर जो एक्सपिरियन्स मिळाला अमेझिंग आहे. म्हणजे जीवामृत, घनामृत, बीजामृत आणि आम्ही जे काही अर्क बनवतोय आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत विदिन 1 year मध्ये आम्ही जे प्लांटेशन केलेलं आहे त्याची जी ग्रोथ झालेली आहे अल्टिमेट आहे. तिथे जे भाज्या काढल्या त्याची जी टेस्ट घेतली आहे ती एकदम खूप छान आहे. म्हणजे नेक्स्ट मिशन माझ्या डोक्यामध्ये असं आहे की आमच्या नियर अँड डिअर जवळचे लोक आणि जे सगळेजण आहेत जे लिटरली एव्हरीडेच्या खाण्यातून केमिकल खात आहेत भाजीमधून. कारण माझ्या 3-4 मैत्रिणी ज्या आहेत ज्या कॅन्सरने सफर झाल्या, एक सफर होतीये आता म्हणजे आणि गेल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी यूज करून
एवढा रिझल्ट अमेझिंग झाला की रोजचा घरात जाणारा भाजीपाला जो आहे तो लोकांच्या घरी जायला पाहिजे आणि त्यांना खायला मिळायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील, पण हे झालं तर डेफिनेटली गोष्टी चेंज होतील. आणि मी लेडीज लोकांना स्पेशली सांगेल, मला पण घर आहे, मला पण मुलं आहे, आमचा बिझनेस आहे, सगळं 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 सांभाळून मी उरलेल्या पावल्या वेळात वेळ काढून ही गोष्ट अतिशय आनंदाने करते. आणि हे सगळे आम्ही टीम वर्क करतोय, एकाचं काम नाही, हे फक्त मी बोलते पण एकाचं काम नाही, आम्ही सगळेजण टीमने काम करतो. प्रथम आपला खरोखरीच कोणाचा विश्वास बसत नाही की ह्या जीवामृतमुळे खरोखरीच एवढा बदल घडतो. माझा स्वतःचा विश्वास बसत नव्हता. माझ्या ताईने मला ते दाखवून दिलं आणि खरोखरी आजच्या घडीला जरी तुम्ही आता तुळशीमध्ये आलात, ह्या मुरबाड तालुक्यात, आपल्याला झटपट रिझल्ट हवे असतात. पण हे बघा की आता जे आपण जीवामृत आम्ही दिलेलं आहे, आता हिरवीगार आमची आंब्याची बाग आता जर बघाल ना तर आता हिरवीगार आहे. म्हणजे याचा अर्थ की खरोखर गुरुजींचे जे सल्ले आहेत आणि मार्गदर्शन आहे अनमोल आहे, अनमोल आहे. ब्युरो रिपोर्ट ZBNF SP TV मुरबाड.